छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलेली एक बातमी आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे। हजारो लोकांना आपल्या रील्समधून हसवणारा, साध्या सरळ स्वभावामुळे लोकांच्या मनात घर करणारा लोकप्रिय रील क्रिएटर अरुण तुपे याचं अचानक निधन झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांना विश्वासच बसत नव्हता की कालपर्यंत मोबाईलच्या स्क्रीनवर हसतमुख दिसणारा हा तरुण आज या जगात नाही। सोशल मीडियाच्या काळामध्ये अनेक तरुणांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्याच्यापैकी एक नाव म्हणजे अरुण तुपे। साध्या कुटुंबातून आलेला हा मुलगा सुरुवातीला अगदी साध्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। ना मोठं सेटअप, ना महागडी उपकरणं, फक्त एक मोबाईल आणि थोडा आत्मविश्वास आणि लोकांना हसवण्याची एक प्रचंड इच्छा, एवढ्याच्या जोरावर त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात केली। सुरुवातीला त्याचे व्हिडिओ फारसे व्हायरल होत नव्हते, पण त्याने हार कधीच मानली नाही आणि तो सतत नवीन आयडिया घेऊन येत राहिला। वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये तो अभिनय करत राहिला आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर तो विनोदी पद्धतीने रील्ससुद्धा बनवत राहिला। हळूहळू लोकांना त्याची स्टाईल आवडू लागली, कारण त्याचा बोलण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन, साध्या गोष्टीतून तो लोकांना हसवण्याची कला, याच्यामुळे त्याचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागले। काही महिन्यामध्येच हजारो लोक त्याला फॉलो करू लागले आणि त्याच्या प्रत्येक रीलची लोक वाट पाहू लागले। कालांतराने त्याचे फॉलोअर्स वाढत गेले आणि हजारोमधून लाखाच्या घरात पोहोचले। अनेक तरुणांसाठी तो एक प्रेरणा बनला की जर तुमचं टॅलेंट असेल तर मोठ्या शहरात राहण्याची गरज नाही, साध्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर मोठं नाव कमवू शकता। कारण अरुण तुपेच्या रील्सची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणताही दिखावा नव्हता। तो आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी, गावाकडचं निरागस वातावरण, मित्रामधील मजा, घरगुती प्रसंग याच्यावर तो व्हिडिओ बनवत असे। त्याच्यामुळे लोकांना त्याचे व्हिडिओ खूप रिलेट व्हायचे, कारण लोक मानायचे की हा तर अगदी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी दाखवतो। म्हणूनच त्याचे व्हिडिओ इतक्या वेगाने लोकांपर्यंत पोहोचवले। सोशल मीडियावर फेम मिळाल्यानंतर सुद्धा तो तसाच साधा राहिला। आपल्या चाहत्यांशी तो थेट कमेंटमध्ये बोलायचा, त्याच्या मेसेजला रिप्लाय द्यायचा, अनेकदा लाईव्ह येऊन त्यांच्याशी संवादसुद्धा साधायचा। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल लोकांना एक वेगळंच आपलेपण वाटायचं। अनेक वेळा त्याने सांगितलं होतं की लोकांना हसवणं हेच माझं काम आहे आणि लोक आनंदी असतील तर मला सगळ्यात जास्त समाधान मिळतं। आयुष्य कधी इतकं अनपेक्षित वळण घेतं की कोणालासुद्धा काही समजण्याआधी सगळं काही बदलून जातं। 10 मार्चच्या सुमारामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार अरुण तुपे आपल्या घरातच अचानक मृत अवस्थेत आढळला। ही बातमी समजतात कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला। त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचं सांगितलं जात आहे। ही बातमी काही मिनिटातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली। ज्यांनी कालपर्यंत त्याचा नवीन व्हिडिओ पाहिला होता तेच लोक अचानक RIPच्या कमेंट करताना दिसू लागले। अनेकांना तर सुरुवातीला वाटलं की ही फक्त एक अफवा असावी, कारण काही तासापूर्वीच तो इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होता। खरं तर मृत्यूच्या काही तासाआधीच त्याने एक नवीन रीलसुद्धा पोस्ट केली होती आणि त्या रीलवर आलेल्या कमेंटला तो उत्तरसुद्धा देत होता। त्याच्यामुळे लोकांना हा धक्का अजूनच मोठा बसला, कारण कालपर्यंत जो तरुण लोकांना हसवत होता त्याच्याबद्दल आज श्रद्धांजलीचे मेसेज लिहावे लागत आहेत। ही गोष्ट अनेकांना पचवणं कठीण जात होतं। त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकायला सुरुवात केली। काही जण म्हणाले की भाऊ, तुझ्या रील्स पाहून आम्ही कितीतरी वेळा हसलो आहे, आज मात्र तुझ्या आठवणींना डोळ्यात पाणी आलं। तर काही जणांनी लिहिलं की देवाने खूप लवकर तुला आपल्याजवळ बोलावलं। सोशल मीडियावर त्याच्या जुन्या व्हिडिओंना पुन्हा लाखो व्ह्यूज येऊ लागले। लोक त्याचे क्लिप शेअर करत होते आणि त्याच्या आठवणींना सांगत होते। अनेकांनी सांगितलं की तो फक्त एक कंटेंट क्रिएटर नव्हता, तर एक खूप चांगला माणूससुद्धा होता। तो कोणालाही मदत करायला नेहमी तयार असायचा, मित्रांमध्ये खूप मिसळून राहायचा आणि कोणत्याही प्रकारचा अहंकार त्याच्यात कधीच आला नव्हता। त्याच्यामुळे त्याच्या निधनाने केवळ त्याची चाहतीच नाही तर त्याला ओळखणारे सगळे लोक खूप दुखावले आहेत। याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की त्याला आधीपासून काही आरोग्य समस्या होत्या, मात्र याच्याबाबत अधिकृत माहिती येणं समोर बाकी आहे। पण काही असो, एक गोष्ट मात्र नक्की आहे की एका तरुण, टॅलेंटेड आणि मेहनती मुलाचा प्रवास हा खूप लवकर थांबला आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणं सोपं नसतं, त्याच्यासाठी खूप मेहनत आणि सातत्य, संयम लागतो। अरुण तुपेने हे सगळं करून दाखवलं होतं। अनेक वेळा लोकांनी त्याला ट्रोलसुद्धा केला असेल, काहींनी त्याच्या कमेंटवर टीकासुद्धा केली असेल, तरीसुद्धा तो थांबला नाही। तो आपलं काम करत राहिला आणि लोकांना आनंद देत राहिला। आज त्याच्या जाण्यानंतर लोकांना त्याची किंमत अधिक जाणवत आहेत। अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना फारसं महत्त्व देत नाही, पण तो व्यक्ती अचानक निघून गेल्यानंतर त्याच्या आठवणींचं महत्त्व समजतं। अरुण तुपेच्या बाबतीतसुद्धा आज असंच होत आहे। त्याचे व्हिडिओ पाहताना लोकांना आता फक्त हसू येत नाही तर डोळ्यात पाणीसुद्धा येत आहेत, कारण त्या व्हिडिओच्या मागे असलेला माणूस आता या जगात नाही। आयुष्य खूप छोटं आणि अनिश्चित असतं, हे या घटनेने पुन्हा एकदा सगळ्यांना जाणवून दिलं।
कालपर्यंत सगळं ठीक असतं आणि अचानक एका क्षणात सगळं बदलून जातं. म्हणूनच अनेक लोक आता सोशल मीडियावर एकच गोष्ट लिहित आहेत, जितकं शक्य असेल तितक्या लोकांना आनंद द्या, कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. आरुण तुपे कदाचित आज आपल्यात नाहीत, पण त्याच्या रील्स, त्याचा हसरा चेहरा आणि त्याने दिलेला तो आनंद लोकांच्या मनात कायम जिवंत राहणार आहे. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ अजूनसुद्धा फिरत राहतील, लोक त्यांना पाहतील, हसतील आणि त्याचवेळी त्यांची आठवणसुद्धा काढतील. एका साध्या मुलाने आपल्या टॅलेंटच्या जोरावर काही क्षणाचा आनंद निर्माण केला, हेच त्याच्या आयुष्याचं खरं यश म्हणावं लागेल. आणि म्हणूनच आज हजारो लोक एकच गोष्ट म्हणत आहेत, अरुण तू कदाचित आमच्यात नाहीस, पण तुझ्या आठवणी आणि तुझं हसू आमच्या मनात कायम जिवंत राहील. गिट्टू टॉककडून अरुण तुपेला भावपूर्ण श्रद्धांजली.